बेसनच्या पिठाची मासवडी तर सगळ्यांनीच खाल्ली असेल हो, पण एकदा मुगाच्या डाळीची तर ट्राय करून बघा कशी अशी जबरदस्त आणि भन्नाट लागते. तर आज इकडं मी मुगाच्या डाळीची मासवडीची भाजी बनवते आणि त्याच्यासाठी मी 2 कांदे इकडं उभे चिरून घेतलेत आणि खोबरं पण उभ्या आकारामध्ये चिरून घेते आहे. तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. तर आता इकडं मसाला भाजण्यासाठी आपल्याला तवा ठेवला गॅसवर, गरम झाला आहे. त्याच्यावर 2 कांदे उभे चिरलेले भाजून घेणार आहे, तेल टाकून चांगले लालसर. आणि इकडं कांदा भाजून होतोय तोपर्यंत मी इकडं मुगाच्या डाळीचं पण मिश्रण काढून घेते. तर आता इकडं डाळ वाटून घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडीसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे, थोडीशी हळद, थोडासा ओवा आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं आहे चमच्याने आपल्याला आणि 10 मिनटासाठी एका साईडला ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपण हे मसाला भाजतोय तर इकडं कांदा आपला मस्त भाजून झाला आहे. आता हे काढून घेते आणि खोबरं पण भाजून घेणार आहे. त्यात थोडंसं तेल टाकायचं आणि आता खोबरं भाजून झाले. आता थोडंसं तेल टाकून ह्याच्यामध्ये तीळ आणि थोडे खडे मसाले पण भाजून घेऊया आपण. आता इकडे तीळ पण भाजून झाले. तर आपल्याला आता जी मासवडी बनवायची त्याच्यासाठी आपल्याला हे अशी बेसनची पोळी बनवून घ्यायची. तर बघू शकता इकडं असं बनवलं आणि त्याच्यावर मी थोडंसं खोबरं कोथिंबीर टाकून याचं आता असं फोल्ड करून घ्यायचं. तर आता इकडे भाजून झाले. इकडे मसाल्याची तयारी करते. मसाला पूर्ण वाटून घेते आणि भाजीला फोडणी द्यायची. तर इकडं भाजीला फोडणी देण्यासाठी एक पातेलं घेतले, त्याच्यात 3 पळ्या तेल टाकते, थोडेसे जिरं टाकले, थोडं अद्रक लसूण, ह्याला चांगले फिरवून घ्यायचे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलाय, थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे आपलं टोमॅटो जे आहे ते चांगलं सॉफ्ट होईल. तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकली, लाल तिखट, गरम मसाला, ते चांगलं फिरवून घ्यायचे पुन्हा आणि जो वाटलेला आपण मसाला आहे ते याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घ्यायचं आता. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी टाकले आणि झाकून ठेवले. तर इकडं आता जे वड्या आपण बनवल्या होत्या त्याच्या आता काप करून घ्यायचे. तर अशा आकारामध्ये कापून घ्यायच्या आहेत वड्या. तर बघू शकता इकडे किती छान असं झाल्यात लेअरमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला वड्या बनवून घ्यायच्यात आणि इकडे आपला मसाला चांगला शिजत आला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. भाजी तुमच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता, तुम्हाला किती हवी नको आहे. मी तर 5 ते 6 लोकांची भाजी बनवते आहे. तर इकडे भाजी चांगली उकळली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला वड्या सोडून घ्यायच्यात. तर इकडे भाजी आपली रेडी झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.